Hello friends. Today we will study periodic trends in modern periodic table. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आधुनिक आवर्त सारणीमधील आवर्तिकल अभ्यासणार आहोत. व्हॉट इज धिस पिरियॉडिक ट्रेंड्स? हा आवर्तिकल म्हणजे नेमकं काय आहे? द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन अ पिरियड और अ ग्रुप शो रेग्युलॅरिटी इन देअर व्हेरिएशन्स इज कॉल्ड पिरियॉडिक ट्रेंड्स. एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणामधील मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये होणाऱ्या बदलांमध्ये जी नियमितता दिसून येते तिला आवर्तिकल असे म्हणतात. कोणताही एखादा गण घ्या किंवा कोणताही एखादा आवर्त घ्या, त्यामध्ये जी काही सगळी मूलद्रव्य आहेत त्यांच्या गुणधर्मांमध्ये बदल होत असताना काहीतरी नियमितपणा आपल्याला दिसतो, त्यालाच आपण आवर्तिकल असे म्हणतो. Elements have different properties, but in this standard, we consider only 3 properties and their periodic trends. तुम्हाला माहिती आहे मूलद्रव्यांना अनेक गुणधर्म आहेत, पण या इयत्तेमध्ये आपण फक्त मूलद्रव्यांच्या 3 गुणधर्मांचा आणि त्यांच्या आवर्तिकलाचा अभ्यास करणार आहोत. What are these properties? These properties are valency, atomic size, metallic and non-metallic character. ते गुणधर्म म्हणजेच मूलद्रव्यांच्या संयुजा, अणु आकारमान व धातू अधातू गुणधर्म. फर्स्ट वी कन्सिडर द प्रॉपर्टी ऑफ इलेमेंट इज व्हॅलन्सी. सगळ्यात प्रथम आपण मूलद्रव्याची संयुजा हा गुणधर्म विचारात घेऊया. यू नो दॅट व्हॅलन्सी ऑफ एन इलेमेंट इज डिटरमाइन्ड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, दॅट मीन्स इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटरमोस्ट शेल ऑफ ॲटम. संयुजा म्हणजे काय असतं? तर त्या मूलद्रव्याची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या, आणि ही संख्या आपण त्या मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून काढत असतो. ऑन स्क्रीन यू सी द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲल्युमिनियम. तुम्हाला इथं ॲल्युमिनियम या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण दिसतंय. इट्स ॲटॉमिक नंबर इज 13. इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 283. दॅट मीन्स इट्स outermost ऑर्बिट कंटेन्स 3 इलेक्ट्रॉन्स. सो इट्स व्हॅलन्सी इज 3. ॲल्युमिनियमचा अणुअंक 13 आहे. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 283 असं आहे. म्हणजेच बाह्यतम कवचामध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि म्हणून ॲल्युमिनियमची संयुजा 3 आहे. फॉर बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द कन्सेप्ट व्हॅलन्सी वी टेक सम अनदर एक्झाम्पल्स. फॉर दिस we prepare a chart having 4 columns. In first column, we write name of element. In second, its atomic number. In third, its electronic configuration. And in last, its valency. बघा, आपल्याला जर का संयोजाचा कन्सेप्ट नीट समजून घ्यायचा असेल तर आपण काही एक्झाम्पल्स घेऊया. अजून यामध्ये आपण काय केलं तर एक तक्ता आखलेला आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये असा तक्ता आखा आणि उरलेल्या मूलद्रव्यांची व्हॅलन्सी शोधून काढायची, संयुजा शोधून काढायची आहे. यासाठी पहिल्या कॉलममध्ये आपण काय लिहितोय तर मूलद्रव्याचं नाव, दुसऱ्यामध्ये त्याचा अणुअंक, तिसऱ्या रकान्यामध्ये आपण त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि चौथ्या रकान्यामध्ये त्यावरून त्याची संयुजा. फर्स्ट एक्झाम्पल, मॅग्नेशियम. इट्स ॲटॉमिक नंबर इज 12. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 282 and valency is 2. Next example is sulfur. Atomic number 16, electronic configuration 286 and valency is 2. दोन उदाहरणं घेतलीत आपण इथं. मॅग्नेशियमचा अणुअंक 12 आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपण 282. सल्फरचा अणुअंक 16 आहे, इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आपण त्याचं 286 आहे, पण तरीही दोघांची संयुजा 2च आहे. ही कशावरून आहे? हिअर मॅग्नेशियम डोनेट्स 2 इलेक्ट्रॉन्स अँड अटेन्स द नोबेल गॅस कॉन्फिगरेशन. इथं मॅग्नेशियम नेमकं काय करतं तर ह्याच्या बाह्यतम कवचामध्ये असलेले 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकतं आणि स्वतःचं बाह्यतम कवच
पूर्ण करून घेतं. म्हणजे त्याचं जे आतलं कवच आहे हे इलेक्ट्रॉनने पूर्ण भरलेलं आहे आणि असं जेव्हा असतं तेव्हा त्याला आपण नोबेल गॅस कॉन्फिगरेशन असं म्हणतो, राजवायूंचं स्वरूपण असं म्हणतो. त्याच पद्धतीप्रमाणे सल्फर काय करतो, हिअर सल्फर रिसिव्स 2 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अनदर एलिमेंट अँड गेट्स द नोबेल गॅस कॉन्फिगरेशन. इथं सल्फर दुसऱ्याकडून 2 इलेक्ट्रॉन स्वीकारतो आणि स्वतःचं अष्टक पूर्ण करतो आणि अशा पद्धतीने स्वतःला राजवायूंचं स्वरूपण प्राप्त करून घेतो. आता ही संख्या नेमकी ठरवायची कशी, कुणी द्यायचं आणि कुणी घ्यायचं? सगळ्यात कमीत कमी नंबर जो लागणार आहे, देण्याचा नंबर कमी आहे का घेण्याचा नंबर कमी आहे, यावरून आपण ठरवतो की द्यायचं किंवा काय घ्यायचं. म्हणजे कमीत कमी जे असेल संख्या ते करायचं. जर कमीत कमी द्यावं लागत असेल तर देऊन टाकायचं, कमीत कमी घ्यावं लागत असेल तर घ्यायचं आहे आणि यालाच आपण त्याची संयुजा असं म्हणतो. हिअर आय थिंक यू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ व्हॅलन्सी, बट वी हॅव टू स्टडी पिरियॉडिक ट्रेंड इन व्हॅलन्सी. बहुतेक करून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संयुजा ही संकल्पना समजली असेल, पण आपल्याला संयुजेमधील आवर्तीकल पाहायचा आहे. फॉर धिस फर्स्ट वी कन्सिडर पिरियड 2. यासाठी आपण पहिल्यांदा दुसऱ्या आवर्ताचा विचार करूया. इन दिस पिरियड देअर आर 8 एलिमेंट्स. Their electronic configuration as seen on the screen. From this we can say that we can tell their valencies. Their valencies are as shown on the screen. Lithium, for getting Nobel gas configuration, it have to donate 1 electron. While in case of oxygen, look towards the oxygen, its electronic configuration is 2,6. That means it requires 2 electrons to get the Nobel gas configuration. So its valency is 2. बघा तुम्हाला इथे लक्षात येते, लिथियम बघितल्यावर लक्षात येते, कॉन्फिगरेशन बघितल्यावर लक्षात येईल तुमच्या की 1 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्याला राजवायूंचं स्वरूपण प्राप्त होणार आहे. 2 म्हणजे हेलियमचं झालं. आता ऑक्सिजनमध्ये बघितलं तुम्ही तर इथं 2 इलेक्ट्रॉन त्याला स्वीकारल्यानंतर त्याचं अष्टक पूर्ण होऊन त्याला निऑनची अवस्था प्राप्त होणार आहे आणि म्हणून त्याची संयुजा 2 आहे. नाउ कन्सिडर पिरियड 3. In period 3 there are also 8 elements. Their electronic configuration is as seen in the screen and its valency is similar to period 2. पिरियड 2 मध्ये जशा व्हॅलन्सीज कमी किंवा वाढत गेलेल्या आहेत तसंच तुम्हाला इथेही दिसत आहे. सुरुवातीला व्हॅलन्सी वाढत गेलेली दिसते, नंतर व्हॅलन्सी कमी होत गेलेली दिसते. फ्रॉम धिस वी कॅन से दॅट as we go from left to right in a period, first valency goes on increasing and then it decreases, but the number of shells is same. आपण जर का कोणत्याही आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे चाललो असेल तर आपल्याला असं दिसतं की पहिल्यांदा व्हॅलन्सी संयुजा जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि नंतर संयुजा कमी कमी होत चाललेली आहे, पण त्याच्यामध्ये असलेले जे काही कवचांची संख्या आहे ही मात्र स्थिर आहे. आवर्त 2 मध्ये 2च कवच आहेत, आवर्त 3 मध्ये 3च कवच आहेत. म्हणजेच थोडक्यात कवचांची संख्या स्थिर आहे पण संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या मात्र बदललेली आहे. To understand periodic trend in elements of groups, we have to consider groups. First consider group 1. It contains 7 elements and their electronic configuration is as seen on the screen. From this we can say that the valency of all these elements is 1 because all these elements have 1 electron in its outermost shell. ह्या सगळ्या मूलद्रव्यांची जे गण 1 मध्ये आहे त्या सगळ्यांची संयुजा एकच आहे कारण त्यांच्या बाह्यतम कवचामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. But here the number of shells goes on increasing as we go down in the group. पण जसजसं आपण या गणामध्ये खाली 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 चाललेलो आहोत तसं आपल्याला कवचांची संख्या वाढत चाललेली दिसते. Now consider group 17. In group 17 there are 6 elements and their electronic configuration as seen on the screen.
17व्या गणामध्ये 6 मूलद्रव्य आहेत. त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. फ्रॉम धिस वी कॅन से दॅट ऑल एलिमेंट्स हॅव व्हॅलेन्सी 1 बिकॉज इन देअर आउटरमोस्ट ऑर्बिट देअर आर 7 इलेक्ट्रॉन्स. ही जी सर्व मूलद्रव्य आहेत यांची व्हॅलेन्सी म्हणजे संयुजा 1 आहे, कारण या सर्व मूलद्रव्यांच्या बाह्यतम कवचामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 7 आहे आणि ती 8 होण्यासाठी त्यांना एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजेच ग्रुप 17मध्ये गण 17मध्ये 1 इलेक्ट्रॉन ही सर्व मूलद्रव्य स्वीकारतात, तर ग्रुप 1मध्ये काय होतं, ही मूलद्रव्य 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकतात आणि म्हणून इथं एक देतो तर दुसरा घेतो आणि तरीही दोघांची संयुजा मात्र 1 दिसते आपल्याला. फ्रॉम धिस वी कॅन से दॅट ॲज वी गो डाऊन इन द ग्रुप द व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट्स इज सेम बट नंबर ऑफ शेल्स गोज ऑन इन्क्रीजिंग. गणामध्ये सर्व मूलद्रव्यांची संयुजा सारखी असते, पण त्यांच्यामध्ये असलेली जी काही संयोजक कवच आहे किंवा जी सगळी कवचं आहे त्यांची कवचांची संख्या मात्र हळूहळू वाढत चाललेली दिसते. संयोजक कवचाचा नंबर पुढे चाललेला आपल्याला दिसून येत असतो. I think that you can understand this concept. Thank you friends. If you like my video, then subscribe my channel. Press the bell icon so that you can get notification of my new video.